नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बेसनपासून खूपच चमचमीत अशी रेसिपी बनवतोय। तर यासाठी इथे मी 1.5 कप बेसन घेतले। यामध्ये आता पाणी घालून हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला खूपच कमी पाणी लागणार आहे, कारण आपल्याला घट्ट पीठ हे तयार करायचं आहे। तर इथे मी 2 ते 3 चमचे पाणी घालून हे पीठ असं घट्टसर मिक्स करून घेतलं आहे। याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत। स्मूथ असं हे पीठ तयार करायचं आहे आणि पाहू शकता हे असं घट्ट हवं आहे आपल्याला। तर हे पीठ आपलं तयार आहे, पहा इतकं हे घट्ट आहे। आता हे आपल्याला 3 ते 4 मिनिटं असं हाताने एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे। यामुळे पीठ छान हलकं फुलकं होईल आणि आपल्या रेसिपीला मस्त जाळी येईल। तर इथे पहा मी हाताने हे असं फेटून घेतलं। याचा रंगसुद्धा आता आधीपेक्षा लाईट झाला आहे आणि हे पीठ हलकं झालं आहे। यामध्ये आता पुढचं साहित्य घालूया। तर इथे मी अर्धा इंच आलं, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची घेतले। आता हे मिक्सरला आपण जाडसर बारीक करून घेऊ। तर इथे पहा ही पेस्ट मी तयार करून घेतले, ही सगळी यामध्ये घालायची आहे। यानंतर आता यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून मी घातला आहे। यानंतर इथे आता एक बटाटा, कच्चा बटाटा सोलून किसून मी पाण्यामध्ये ठेवला होता, हा सगळा यामध्ये घालायचा आहे। इथे आता यातलं सगळं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे आणि मग घालायचं आहे। बटाट्यामध्ये जर पाणी राहिलं तर आपलं पिठामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त होईल आणि मग ते पातळ होईल। आपल्याला हे पीठ पातळ नको आहे, घट्ट हवं आहे, म्हणून याच्यातलं सगळं पाणी पिळून आपल्याला काढून टाकायचं आहे आणि मगच हा बटाटा यामध्ये घालायचा आहे। तर इथे सगळा बटाट्याचा किस मी यामध्ये घातला आहे। आता यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। यानंतर इथे आता एक मसाला आपल्याला कुटून घ्यायचा आहे। तर यासाठी मी इथे पहा अर्धा चमचा जिरं घेतलं आहे। यानंतर अर्धा चमचा धने घेतलेत, अर्धा चमचा ओवा घेतला आहे आणि याबरोबरच अर्धा चमचा बडीशेप यामध्ये घातली। आता हे आपण कुटून घेऊया, जाडसर कुटून घ्यायचं आहे। तुम्ही मिक्सरला सुद्धा हे जाडसर बारीक करून घेऊ शकता। तुम्हाला हवं असल्यास हा मसाला थोडासा गरम करून तुम्ही इथे घेतला तरीसुद्धा त्याची चव खूप छान येते या रेसिपीमध्ये। तर हा सगळा कुटलेला मसाला यामध्ये घालायचा आहे। धने, बडीशेप, जिरं हे सगळं दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतं। यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा सफेद तीळ घालायचे आहेत। यानंतर इथे मी चवीप्रमाणे मीठ घालते यामध्ये। आता यामध्ये तेल घालायचं आहे। तर कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलं आहे, त्यातलं मी इथे एक मोठा चमचा इतकं तेल घेतलं। या गरम तेलामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि आता हे तेल यामध्ये घालायचं आहे। यामुळे आपली रेसिपी छान खुसखुशीत होईल। आता हे आपण मिक्स करून घेऊया। तेल गरम होतं तर आधी मी चमच्याने हे मिक्स करून घेते, नंतर आपण हाताने हे सगळं छान एकजीव करून घेऊया। यामध्ये आता कांदा आणि बटाटा आहे, त्यामुळे हे पहा आधीपेक्षा सैल झालं आहे, म्हणून सुरुवातीला आपल्याला पीठ हे घट्ट असं मळून घ्यायचं आहे। आता हे अगदी परफेक्ट आहे। आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। तर आज आपण काठियावाडी पकोडे बनवतोय, हे छान जाळीदार व्हावे यासाठी इथे मी बेकिंग सोडा घातला आणि हे मिक्स करून घेतलं। बेकिंग सोड्यामुळे हे पीठ पहा अगदीच हलकं झालं आहे। तर असं हे आपल्याला पीठ हवं आहे। आता इथे मी तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलं। आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि हे पकोडे असे सोडायचे आहेत। गोल आकार द्यायचा आहे पकोड्यांना। पीठ जर घट्ट असेल तर व्यवस्थित याला असा गोल शेप आपल्याला देता येतो। तेलात सगळे पकोडे सोडल्यानंतर हे असे हलके होऊन वरती येतात। पकोडे असे वर आल्यानंतर याला आपण असं हलवून घेऊया।
तर मस्त असे हलके फुलके जाळीदार पकोडे तयार होतात। मीडियम फ्लेमवरती आपण हे असे गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घेऊया। पाहू शकता पकोडे आकाराने छान मोठे झालेत आणि अगदी हलके फुलके झालेत। काढून घेऊया। रंगसुद्धा खूप मस्त आलाय। तर इथे मी सगळे पकोडे काढून घेते। आता आपण पकोड्यांबरोबर खाण्यासाठी मिरची फ्राय करूया। तर इथे मी 4 मिरच्या घेतल्यात आणि मिरच्यांना मी आधी चिरा दिल्यात। अगदी 1 मिनिट ही मिरची आपल्याला तेलामध्ये अशी फ्राय करून घ्यायची आहे। काढून घेऊया। मिरचीसुद्धा फ्राय करून झाले। आता हे पकोडे पहा मी टोमॅटो केचप बरोबर इथे सर्व केले। तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर हे सर्व करू शकता। खूप मस्त लागतात। साहित्य सगळं आपण घरी असलेलं वापरलं आहे, त्यामुळे कधीही तुम्हाला काही चटपटीत खायचं असेल तुम्ही अशा प्रकारचे पकोडे तयार करू शकता। झटपट अगदी चवदार असे हे पकोडे तयार होतात। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।